नमस्कार. पायथागोरसचे प्रमेय समजून घेण्याच्या अगोदर मला एक गोष्ट तुमच्याशी आज शेअर करायची आहे. खूप मोठे मोठे उदाहरणं कसे सोडवतात हे पाहत बसण्यापेक्षा ते उदाहरणं सोडवण्याचं बेसिक काय आहे हे आपल्याला समजून घेण्याचंच एक ध्येय आपल्या पुढे आपण ठेवलेलं आहे. मग पायथागोरस वरती उदाहरणं सोडवायची, पण पायथागोरस म्हणजे काय हे जर तुम्हाला समजलं नसेल तर मला वाटतं ती उदाहरणं सोडून काही उपयोग होणार नाही. अगोदर समजून घेऊ पायथागोरसचं प्रमेय नेमकं काय आहे. गणितात आणि विज्ञानात मध्ये ज्या शास्त्रज्ञांनी ते शोधून काढलेलं असतं त्यांचं नाव त्या संशोधनाला दिलं जातं. तसंच पायथागोरस हे गणितातले गणितज्ञ होते आणि त्या गणितज्ञांनी काय शोधून काढलं, हा जो काटकोन त्रिकोण आहे बघा, मी इथं नावं पण लिहिलेली आहेत. हा जो काटकोन त्रिकोण आहे, ह्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि त्या कर्णाचा वर्ग हा पायाचा वर्ग आणि उंचीच्या वर्गा एवढा येतो, हे या पायथागोरस नावाच्या गणितज्ञाने शोधून काढलेलं आहे आणि याला पायथागोरसचं प्रमेय असं म्हणतात. आता या आकृतीमध्ये कर्ण आहे पी आर, तर आपण पी आर चा वर्ग लिहू. पाया आहे क्यू आर, इथं क्यू आर चा वर्ग लिहू आणि उंची आहे पी क्यू, तर इथे आपण पी क्यू चा वर्ग लिहू. या सूत्राप्रमाणे आपल्याला ही जी पायथागोरसची संकल्पना आहे तर ही संकल्पना मांडता येते. नक्कीच तुम्ही या किमती घेऊन पायथागोरसचे जे प्रमेय आहे ते समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करू शकतात. धन्यवाद.